आज आपण एका अशा जादुई जर्नीवर निघणार आहोत जी तुम्हाला आपली डेस्टिनी, आपल्या स्वप्नांना फॉलो करण्याचं महत्त्व समजावून सांगेल। पाउलो कोएल्हो यांची द अल्केमिस्ट हे फक्त एक कहाणी नाही, तर एक इन्स्पिरेशन आहे, एक गाईड आहे आपली पर्सनल लेजेंड डिस्कव्हर करण्याची। या समरीमध्ये आपण या क्लासिक बुकच्या 10 सर्वात जरुरी लेसन्सला समजू, एकदम सिंपल हिंदीमध्ये, जेणेकरून तुम्ही पण आपल्या जर्नीवर निघू शकाल। तर चला सुरू करूया या एंट्रान्सिंग ॲडव्हेंचरला। लेसन 1, लिसन टू युअर हार्ट। मित्रांनो, द अल्केमिस्टचा सर्वात पहिला आणि इम्पॉर्टंट लेसन आहे लिसन टू युअर हार्ट, म्हणजे आपल्या हृदयाचे ऐका। कहाणीचा हिरो स्टियागो एक शेफर्ड आहे जो आपल्या मेंढ्यांसोबत ट्रॅव्हल करतो। त्याला एक रिपीटेड ड्रीम येतो ज्यामध्ये त्याला इजिप्तमध्ये पिरामिड्सच्या जवळ एक ट्रेझर लपलेला दिसतो। सुरुवातीला तो या ड्रीमला इग्नोर करतो, पण मग त्याला एक बुढा राजा मिळतो जो त्याला आपल्या पर्सनल लेजेंडला फॉलो करण्यासाठी एनकरेज करतो। पर्सनल लेजेंडचा मतलब आहे ते जे तुम्ही बनू इच्छिता, जी तुमची ट्रू डेस्टिनी आहे। राजा स्टियागोला म्हणतो की जेव्हा तुम्ही काही इच्छिता तेव्हा पूर्ण युनिव्हर्स कॉन्स्पायर करतो जेणेकरून तुम्ही ते अचीव्ह करू शकाल। हे एक खूपच पॉवरफुल मेसेज आहे जो आपल्याला हे रिअलाइज करायला लावतो की आपले ड्रीम्स फक्त कोइन्सिडन्स नाही, तर हे एक प्रकारचं गायडन्स आहे, एक कॉल आहे युनिव्हर्सकडून। कोएल्हो म्हणतात की आपलं हृदय जाणतं की आपली ट्रू डेस्टिनी काय आहे आणि आपल्याला फक्त त्याला ऐकायचं असतं। पण अक्सर आपण आपल्या हृदयाच्या आवाजाला इग्नोर करतो। आपण डरतो रिस्क घ्यायला, अनसर्टेनिटीपासून, फेलियरपासून। आपण दुसऱ्यांच्या ओपिनियन्सवर जास्त ध्यान देतो आणि आपल्या इनर व्हॉइसला सायलेन्स करून टाकतो। याला एक सिंपल एक्झाम्पलने समजूया। मान लीजिए तुम्हाला एक आर्टिस्ट बनायचं आहे, पण तुमच्या पेरेंट्सना वाटतं की तुम्ही एक डॉक्टर बनावं। जर तुम्ही आपल्या हृदयाचं नाही ऐकलं तर तुम्ही शायद एक डॉक्टर बनून जाल, पण तुम्ही कधीही खुश नाही राहणार, कारण तुम्ही आपल्या ट्रू कॉलिंगला इग्नोर करत आहात। वही जर तुम्ही आपल्या हृदयाचं ऐकलं आणि आर्टिस्ट बनण्याचा रिस्क घेतला तर शायद तुम्हाला खूप साऱ्या चॅलेंजेसचा सामना करावा लागेल, पण तुम्ही एक जास्त फुलफिलिंग लाईफ जिओगे। कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण आपल्या हृदयाचं ऐकतो तेव्हा आपल्याला सायन्स पण मिळतात, म्हणजे युनिव्हर्स आपल्याला गाईड करतो, आपल्याला सपोर्ट करतो। स्टियागोच्या जर्नीमध्ये पण त्याला अनेक सायन्स मिळतात जे त्याला त्याच्या डेस्टिनीच्या दिशेने घेऊन जातात। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या हृदयाचं ऐकायला पाहिजे, आपल्या ड्रीम्सना फॉलो करायला पाहिजे आणि युनिव्हर्सवर ट्रस्ट करायला पाहिजे। हाच आहे आपली पर्सनल लेजेंड डिस्कव्हर करण्याचा रस्ता। जसा एक कंपास आपल्याला नॉर्थच्या दिशेने गाईड करतो, तसंच आपलं हृदय आपल्याला आपल्या ट्रू डेस्टिनीच्या दिशेने गाईड करतं। लेसन 2, पे अटेन्शन टू ओमेस। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण आपल्या हृदयाचे ऐकण्याच्या महत्त्वावर गोष्ट केली। आता आपण एक आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया जो आपल्याला आपल्या डेस्टिनीच्या दिशेने गाईड करतो। पे अटेन्शन टू ओमेन्स म्हणजे शकुनांवर ध्यान द्या। द अल्केमिस्टमध्ये स्टियागोला आपल्या जर्नीदरम्यान अनेक ओमेस मिळतात, म्हणजे असे सायन्स जे त्याला हे सांगतात की तो योग्य रस्त्यावर आहे। हे ओमेन्स छोटी छोटी गोष्टी असू शकतात, जसे एक बटरफ्लाय, एक स्पेशल स्टोन किंवा कोणत्याही माणसाचा कोणताही वर्ड। पण जेव्हा स्टियागो आपल्या हृदयाचं ऐकतो आणि ओपन राहतो तेव्हा तो या ओमेन्सना ओळखू शकतो आणि त्यांच्याकडून गायडन्स घेतो। कोएल्हो म्हणतात की युनिव्हर्स लगातार आपल्याशी कम्युनिकेट करत आहे, आपल्याला सायन्स पाठवत आहे, पण आपण अक्सर इतके बिझी असतो, इतके डिस्ट्रॅक्टेड असतो की आपण या सायन्सला नोटीस नाही करू शकत। जेव्हा आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये असतो, जेव्हा आपण ओपन आणि अवेअर असतो, तेव्हाच आपण या ओमेन्सना ओळखू शकतो आणि त्यांच्याकडून गायडन्स घेऊ शकतो। याला एक सिंपल एक्झाम्पलने समजूया। मान लीजिए तुम्ही कोणत्याही नवीन करिअरमध्ये स्विच करण्याबद्दल विचार करत आहात, पण तुम्ही शुअर नाही आहात की हा योग्य डिसिजन आहे की नाही। अचानक से तुम्हाला एक आर्टिकल मिळतं जे त्या करिअरबद्दल खूप पॉझिटिव्ह गोष्टी सांगतं, किंवा तुम्हाला कोणीतरी असा माणूस मिळतो जो त्या करिअरमध्ये सक्सेसफुल आहे आणि तुम्हाला इन्स्पायर करतो। हे एक ओमेन असू शकतं, एक साइन असू शकतं की तुम्ही योग्य रस्त्यावर आहात। पण जर तुम्ही ओपन नाही आहात, जर तुम्ही अवेअर नाही आहात, तर तुम्ही या साइनला मिस करू शकता। कोएल्हो म्हणतात की हे ओमेन्स फक्त एक्सटर्नल इव्हेंट्सच नसतात, तर हे आपल्या इनर फिलिंग्स पण असू शकतात, आपली इंट्युइशन पण असू शकते। जेव्हा आपल्याला कोणतीही गोष्ट सही फील होते तर हे एक ओमेन असू शकतं की आपल्याला त्या डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या आजूबाजूच्या ओमेन्सवर ध्यान द्यायला पाहिजे आणि आपल्या इंट्युइशनवर ट्रस्ट करायला पाहिजे। हाच आहे युनिव्हर्सच्या गायडन्सला रिसीव्ह करण्याचा
आणि आपल्या डेस्टिनीच्या दिशेने वाढण्याचा रस्ता जसा एक ट्रॅव्हलर मॅप फॉलो करतो तसंच आपल्याला ओमेन्सना फॉलो करायला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या जर्नीवर योग्य डायरेक्शनमध्ये जाऊ शकू. लेसन 3 द इम्पॉर्टन्स ऑफ पर्सिस्टन्स. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण शकुनांवर ध्यान देण्याची गोष्ट केली जी आपल्याला आपल्या डेस्टिनीच्या दिशेने गाईड करतात. आता आपण एक आणखी क्रुशियल क्वालिटीवर गोष्ट करूया जी आपल्याला आपली पर्सनल लेजेंड अचीव्ह करण्यात हेल्प करते. द इम्पॉर्टन्स ऑफ पर्सिस्टन्स म्हणजे दृढतेचे महत्त्व. द अल्केमिस्ट मध्ये स्टियागोला आपल्या जर्नी दरम्यान अनेक चॅलेंजेसचा सामना करावा लागतो. अनेक रुकावटे येतात, त्याला पैसे गमवावे लागतात, त्याला धोका पण मिळतो आणि त्याला अनेक वेळा वाटतं की त्याला गिव्ह अप करून द्यायला पाहिजे. पण तो पर्सिस्टंट राहतो, तो आपल्या ड्रीमला फॉलो करत राहतो आणि फायनली तो आपली डेस्टिनी अचीव्ह करतो. कोएल्हो म्हणतात की पर्सिस्टन्स हीच ती की आहे जी आपल्याला आपल्या ड्रीम्स पर्यंत घेऊन जाते. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीला इच्छितो तेव्हा आपल्याला त्याच्यासाठी एफर्ट करावा लागतो, आपल्याला चॅलेंजेसचा सामना करावा लागतो आणि आपल्याला कधीही हार नाही मानायला पाहिजे. अक्सर जेव्हा आपण कोणताही नवीन प्रोजेक्ट सुरू करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला खूप एक्साइटमेंट असतं, खूप मोटिवेशन असतं. पण जसाचा टाइम जातो आणि जसेचे चॅलेंजेस येतात आपलं मोटिवेशन कमी होऊ लागतं आणि आपल्याला वाटतं की आपल्याला गिव्ह अप करून द्यायला पाहिजे. पण हाच तो मोमेंट असतो जेव्हा पर्सिस्टन्स सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतो. याला एक बिझनेसच्या एक्झाम्पलने समजूया. एक नवीन बिझनेस सुरू करणं खूप चॅलेंजिंग असू शकतं. सुरुवातीला तुम्हाला खूप साऱ्या प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागेल, तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि तुम्हाला शायद सुरुवातीला कोणताही रिझल्ट पण मिळेल. पण जर तुम्ही पर्सिस्टंट राहता, जर तुम्ही आपल्या विजनवर बिलीव्ह करता आणि जर तुम्ही कधीही हार नाही मानता तर फायनली तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण पर्सिस्टंट असतो तेव्हा पूर्ण युनिव्हर्स आपली हेल्प करतो, आपल्याला सपोर्ट करतो. स्टियागोच्या जर्नीमध्ये पण त्याला अनेक असे लोक मिळतात जे त्याची हेल्प करतात, जे त्याला गाईड करतात. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला पर्सिस्टंट राहायला पाहिजे, आपल्या ड्रीम्सला कधीही नाही सोडायला पाहिजे, चाहे कितीही चॅलेंजेस का येवो. हाच आहे आपली पर्सनल लेजेंड अचीव्ह करण्याचा आणि एक फुलफिलिंग लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एक माउंटेनियर माउंटेनवर चढ राहतो, चाहे कितीही मुश्किल कान होवो, तसंच आपल्याला पण आपल्या ड्रीम्सला फॉलो करत राहायला पाहिजे, चाहे कितीही रुकावटे कान येवो. लेसन 4 द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट लाई. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण पर्सिस्टन्सच्या महत्त्वावर गोष्ट केली. आता आपण एक अशा कॉन्सेप्टवर गोष्ट करूया जो अक्सर आपल्याला आपल्या ड्रीम्सना फॉलो करण्यापासून रोखतो. द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट लाई म्हणजे जगातील सर्वात मोठे खोटे. द अल्केमिस्ट मध्ये स्टियागोला क्रिस्टल मर्चंट मिळतो जो एक खूपच सक्सेसफुल बिझनेसमन आहे, पण तो आपल्या पर्सनल लेजेंडला फॉलो नाही करू शकला कारण तो डरत होता रिस्क घ्यायला, अनसर्टेनिटीपासून. तो स्टियागोला म्हणतो की जगातील सर्वात मोठे खोटे हे आहे की एक मोमेंट असा येतो जेव्हा आपल्या लाईफमध्ये सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये असतं. कोएल्हो म्हणतात की हे खोटे आपल्याला हे बिलीव्ह करायला लावतं की आपल्याला नेहमी सेफ राहायला पाहिजे, आपल्याला कोणताही रिस्क नाही घ्यायला पाहिजे, आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर नाही निघायला पाहिजे. पण ऍक्च्युअली लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे, अनसर्टन आहे आणि आपण कधीही पूर्णपणे कंट्रोलमध्ये नाही असतो. जेव्हा आपण या खोट्यावर बिलीव्ह करतो तेव्हा आपण आपली पूर्ण पोटेन्शियल अचीव्ह नाही करू शकत. आपण एक लिमिटेड आणि अनफुलफिलिंग लाईफ जगतो. याला एक रिलेशनशिपच्या एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही कोणावर प्रेम करता पण तुम्ही त्याला एक्सप्रेस करायला डरता कारण तुम्हाला डर आहे रिजेक्शनचा. तुम्ही सोचता की जर तुम्ही काही नाही बोलला तर सगळं काही सेफ राहील, सगळं काही कंट्रोलमध्ये राहील. पण ऍक्च्युअली हे एक खोटे आहे. जर तुम्ही आपल्या फिलिंग्सला एक्सप्रेस नाही केलं तर तुम्ही शायद एक खूपच ब्युटिफुल रिलेशनशिप मिस करून द्याल. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण आपल्या ड्रीम्सना फॉलो करतो तेव्हा आपल्याला अनसर्टेनिटीचा सामना करावा लागतो, आपल्याला रिस्क घ्यावा लागतो आणि आपल्याला फेलियरचा सामना पण करावा लागू शकतो. पण ह्याच त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ग्रो करण्यात, शिकण्यात आणि आपली पूर्ण पोटेन्शियल अचीव्ह करण्यात हेल्प करतात. ते म्हणतात की जेव्हा आपण या खोट्याला ओळखतो आणि जेव्हा आपण अनसर्टेनिटीला एम्ब्रेस करतो तेव्हाच आपण आपली पर्सनल लेजेंड फॉलो करू शकतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला या खोट्यावर बिलीव्ह नाही करायला पाहिजे की आपण नेहमी कंट्रोलमध्ये असतो. आपल्याला अनसर्टेनिटीला एम्ब्रेस करायला पाहिजे, रिस्क घ्यायला पाहिजे आणि आपल्या ड्रीम्सना फॉलो करायला पाहिजे.
हाच आहे एक फुलफिलिंग आणि ॲडव्हेंचरस लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एक सेलर तुफानाचा सामना करतो तसंच आपल्याला पण लाईफच्या अनसर्टेनिटीचा सामना करायला पाहिजे. लेसन 5 द लँग्वेज ऑफ द वर्ल्ड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण जगातील सर्वात मोठ्या खोट्याबद्दल गोष्ट केली जी आपल्याला आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यापासून रोखते. आता आपण एक आणखी इम्पॉर्टंट कॉन्सेप्टवर गोष्ट करूया जो स्टियागोच्या जर्नीमध्ये खूप क्रुशियल आहे. लँग्वेज ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगाची भाषा. द अल्केमिस्ट मध्ये स्टियागो आपल्या जर्नी दरम्यान अनेक लोकांना भेटतो जे वेगळ्या लँग्वेजेस बोलतात, पण तरीही तो त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो कारण तो एक आणखी लँग्वेज शिकून घेतो. द लँग्वेज ऑफ द वर्ल्ड ही कोणती स्पोकन लँग्वेज नाही आहे, तर ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे जी लौह, सायन्स आणि इंट्युइशनवर बेस्ड आहे. ही लँग्वेज वर्ड्सच्या पलीकडे आहे. ही फिलिंग्स आणि एक्सपिरियन्सची लँग्वेज आहे. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण आपल्या हृदयाचं ऐकतो, जेव्हा आपण ओपन आणि अवेअर असतो, तेव्हा आपल्या लँग्वेजला समजायला लागतो. आपण नेचरशी, ॲनिमल्सशी आणि दुसऱ्या लोकांशी एक डीपर लेवलवर कनेक्ट करू शकतो. याला एक ट्रॅव्हलिंगच्या एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही कोणत्याही अशा कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करत आहात जिथली लँग्वेज तुम्हाला येत नाही. सुरुवातीला तुम्हाला कम्युनिकेट करण्यात खूप मुश्किल होईल, पण जर तुम्ही ओपन आहात, जर तुम्ही स्माइल करता, जर तुम्ही जेस्चर्स यूज करता, तर तुम्ही हळूहळू लोकांशी कनेक्ट व्हायला लागाल आणि तुम्ही एक प्रकारची अंडरस्टँडिंग क्रिएट करून घ्याल, भलेही तुम्ही सेम लँग्वेज बोलत असाल. ही आहे द लँग्वेज ऑफ द वर्ल्ड. कोएल्हो म्हणतात की ही लँग्वेज फक्त ह्युमन्सपर्यंतच लिमिटेड नाही आहे, तर ही पूर्ण क्रिएशनची लँग्वेज आहे. जेव्हा आपण नेचरला ऑब्झर्व करतो, जेव्हा आपण ॲनिमल्सला बघतो, तेव्हा आपण या लँग्वेजला ऐकू शकतो. ही एक लँग्वेज आहे जी आपल्याला हे सांगते की आपण सगळे कनेक्टेड आहोत, आपण सगळे एकाच सोर्समधून आलो आहोत. स्टियागो आपल्या जर्नीमध्ये या लँग्वेजला यूज करून अनेक क्रुशियल डिसिजन्स घेतो आणि आपल्या डेस्टिनीच्या दिशेने वाढतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला द लँग्वेज ऑफ द वर्ल्डला शिकण्याची कोशिश करायला पाहिजे. म्हणजे ओपन असायला पाहिजे, अवेअर असायला पाहिजे आणि आपल्या हृदयाचं ऐकायला पाहिजे. हाच आहे पूर्ण क्रिएशनशी कनेक्ट करण्याचा आणि आपल्या जर्नीवर गायडन्स रिसीव्ह करण्याचा रस्ता. जसा एक म्युझिक पीस बिना वर्ड्सच्या पण इमोशन्स कन्वे करतो, तसंच द लँग्वेज ऑफ द वर्ल्ड पण बिना वर्ड्सच्या अंडरस्टँडिंग आणि कनेक्शन क्रिएट करते. लेसन 6 द सोल ऑफ द वर्ल्ड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण जगाच्या भाषेबद्दल गोष्ट केली जी आपल्याला क्रिएशनशी कनेक्ट करते. आता आपण एक आणखी डीप कॉन्सेप्टवर गोष्ट करूया जो स्टियागोच्या जर्नीचा एक सेंट्रल पार्ट आहे. द सोल ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगाची आत्मा. द अल्केमिस्ट मध्ये हे कॉन्सेप्ट वारंवार येतं आणि हे स्टियागोला त्याच्या जर्नीमध्ये गाईड करतं. सोल ऑफ द वर्ल्डचा मतलब आहे एक स्पिरिच्युअल फोर्स जो पूर्ण युनिव्हर्समध्ये परवेड्स आहे, जी हर गोष्टीला कनेक्ट करते आणि जी हर गोष्टीत एक्सिस्ट करते. कोएल्हो म्हणतात की ही सोल ऑफ द वर्ल्ड लौह, एनर्जी आणि पर्पजने बनलेली आहे आणि ही लगातार आपल्याशी कम्युनिकेट करत आहे, आपल्याला गाईड करत आहे. जेव्हा आपण आपल्या हृदयाचं ऐकतो, जेव्हा आपण ओपन आणि अवेअर असतो, तेव्हा आपण या सोल ऑफ द वर्ल्डला फील करू शकतो, याच्याशी कनेक्ट करू शकतो आणि याच्याकडून गायडन्स घेऊ शकतो. याला एका मॅग्नेटच्या एक्झाम्पलने समजूया. एक मॅग्नेट आयरनच्या गोष्टींना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो, तसेच जेव्हा आपण आपली पर्सनल लेजेंड फॉलो करतो, तेव्हा सोल ऑफ द वर्ल्ड आपल्याला त्याच्याकडे अट्रॅक्ट करते, आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड करते आणि आपल्याला राईट पाथवर ठेवते. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण कोणतीही गोष्ट पूर्ण हृदयाने इच्छितो, तेव्हा सोल ऑफ द वर्ल्ड कॉन्स्पायर करते जेणेकरून आपण ती अचीव्ह करू शकू. हे कोणतं मॅजिकल थिंकिंग नाही आहे, तर ही एक डीप अंडरस्टँडिंग आहे की आपण सगळे कनेक्टेड आहोत, आपण सगळे एकाच सोर्समधून आलो आहोत. स्टियागो आपल्या जर्नीमध्ये अनेक असे मोमेंट्स एक्सपिरियन्स करतो जेव्हा त्याला सोल ऑफ द वर्ल्डची प्रेझेन्स फील होते, जेव्हा त्याला वाटतं की कोणतीतरी फोर्स त्याला गाईड करत आहे, त्याला प्रोटेक्ट करत आहे. हे एक्सपिरियन्सेस त्याला आणखी जास्त मोटिव्हेट करतात आपली जर्नी कंटिन्यू करण्यासाठी. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला सोल ऑफ द वर्ल्डवर बिलीव्ह करायला पाहिजे, त्याच्याशी कनेक्ट करण्याची कोशिश करायला पाहिजे आणि त्यावर ट्रस्ट करायला पाहिजे. हाच आहे आपली पर्सनल लेजेंड अचीव्ह करण्याचा आणि एक जास्त मीनिंगफुल आणि कनेक्टेड लाईफ जगण्याचा रस्ता. जशी एक रिव्हर ओशनमध्ये फ्लो करते, तसंच आपल्याला पण सोल ऑफ द वर्ल्डच्या फ्लोमध्ये फ्लो करायला पाहिजे. लेसन 7 द डेस्टिनी अट द पर्सनल लेजेंड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण जगाच्या आत्म्याबद्दल गोष्ट केली जी हर गोष्टीला कनेक्ट करते.
आता आपण दोन इंटरकनेक्टेड कॉन्सेप्ट्सवर गोष्ट करूया जे द अल्केमिस्टचे कोर आहेत, द डेस्टिनी द पर्सनल लेजेंड म्हणजे भाग्य आणि वैयक्तिक किंवदंती. कोएल्हो म्हणतात की हर माणसाचा एक पर्सनल लेजेंड असतो, म्हणजे एक ड्रीम, एक पर्पज जो त्याला या जगात अचीव्ह करायचा असतो. हे ते आहे जे तुम्ही नेहमीपासून बनू इच्छित होता, जी तुमची ट्रू कॉलिंग आहे. आणि या पर्सनल लेजेंडला अचीव्ह करणं हीच आपली डेस्टिनी आहे. पण अक्सर आपण आपल्या पर्सनल लेजेंडला इग्नोर करून टाकतो. आपण डरतो रिस्क घ्यायला, अनसर्टेनिटीपासून, फेलियरपासून. आपण दुसऱ्यांच्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण करण्यात इतके बिझी होऊन जातो की आपण आपल्या इनर व्हॉइसला सायलेन्स करून टाकतो. स्टियागोची जर्नी त्याची पर्सनल लेजेंड फॉलो करण्याची जर्नी आहे. त्याला एक रिपीटेड ड्रीम येतो जो त्याला इजिप्तला जायला आणि एक ट्रेझर शोधायला सांगतो. सुरुवातीला तो या ड्रीमला इग्नोर करतो, पण मग तो एका बुढ्या राजाला भेटतो जो त्याला एनकरेज करतो आपली पर्सनल लेजेंड फॉलो करण्यासाठी. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण आपली पर्सनल लेजेंड फॉलो करतो तेव्हा पूर्ण युनिव्हर्स कॉन्स्पायर करतो जेणेकरून आपण ते अचीव्ह करू शकू. हे कोणतं मॅजिकल थिंकिंग नाही आहे, तर ही एक डीप अंडरस्टँडिंग आहे की जेव्हा आपण आपल्या ट्रू पर्पज सोबत अलाइन होतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप प्लेसमध्ये यायला लागतात. याला एका आर्टिस्टच्या एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए एक माणूस नेहमीपासून एक पेंटर बनू इच्छित होता, पण तो एक सिक्युअर जॉब करतो कारण त्याच्या पेरेंट्सना वाटत होतं की तो स्टेबल राहावा. जर तो आपली पर्सनल लेजेंड इग्नोर करतो तर तो शायद एक चांगली लाईफ जिईल, पण तो कधीही ट्रू फुलफिलमेंट एक्सपिरियन्स नाही करणार. वही जर तो आपल्या हृदयाचं ऐकतो आणि पेंटिंगला आपला करिअर बनवतो तर शायद त्याला खूप साऱ्या चॅलेंजेसचा सामना करावा लागेल, पण तो एक जास्त मीनिंगफुल आणि पर्पजफुल लाईफ जिईल. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपली पर्सनल लेजेंड डिस्कव्हर करायला पाहिजे आणि त्याला फॉलो करण्याचं करेज दाखवायला पाहिजे. हाच आहे आपली डेस्टिनी अचीव्ह करण्याचा आणि एक फुलफिलिंग लाईफ जगण्याचा रस्ता. जशी एक रिव्हर ओशनमध्ये फ्लो करते तसंच आपल्याला पण आपल्या पर्सनल लेजेंडच्या दिशेने फ्लो करायला पाहिजे. लेसन 8 द प्रेझेंट मोमेंट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण पर्सनल लेजेंड आणि डेस्टिनीबद्दल गोष्ट केली. आता आपण एक आणखी क्रुशियल कॉन्सेप्टवर गोष्ट करूया जो स्टियागोच्या जर्नीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, द प्रेझेंट मोमेंट म्हणजे वर्तमान क्षण. द अल्केमिस्टमध्ये स्टियागोला वारंवार हे रिअलाइज होतं की खरी लाईफ आत्तामध्ये आहे, याच क्षणात आहे. पास्ट आणि फ्युचर फक्त थॉट्स आहेत, मेमरीज आहेत आणि एक्सपेक्टेशन्स आहेत. खरी रियालिटी तर आत्तामध्येच एक्सिस्ट करते. जेव्हा स्टियागो आपल्या जर्नीवर फोकस करतो, जेव्हा तो आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना ऑब्झर्व्ह करतो, जेव्हा तो आपल्या हृदयाचं ऐकतो, तेव्हा तो प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर होऊन जातो आणि त्याला अनेक इम्पॉर्टंट सायन्स मिळतात, अनेक इम्पॉर्टंट लर्निंग्स मिळतात. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण पास्टमध्ये अडकून राहतो किंवा फ्युचरबद्दल वरी करत राहतो तेव्हा आपण आपल्या लाईफचा एक खूप मोठा हिस्सा मिस करून देतो. आपण त्या ब्युटीला, त्या जॉयला, त्या ऑपॉर्च्युनिटीला मिस करून देतो जी प्रेझेंट मोमेंटमध्ये अवेलेबल आहे. याला एक सिंपल एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही कोणत्याही बीचवर बसला आहात. तुम्ही एकतर पास्टबद्दल विचार करू शकता की मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही बीचवर आला होता तेव्हा काय झालं होतं, किंवा तुम्ही फ्युचरबद्दल वरी करू शकता की उद्या काय होईल. पण जर तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये फुल्ली प्रेझेंट आहात तर तुम्ही बीचच्या आवाजांना ऐकाल, हवा आपल्या स्किनवर फील कराल, सनसेट बघाल. हाच खरा एक्सपिरियन्स आहे, हीच खरी लाईफ आहे. स्टियागो आपल्या जर्नीमध्ये अनेक असे मोमेंट्स एक्सपिरियन्स करतो जेव्हा तो प्रेझेंट मोमेंटमध्ये हरवून जातो आणि त्याला डीप सेन्स ऑफ पीस आणि कनेक्शन फील होतं. हे मोमेंट्स त्याला आणखी जास्त मोटिव्हेट करतात आपली जर्नी कंटिन्यू करण्यासाठी. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये असतो तेव्हा आपण सोल ऑफ द वर्ल्डशी पण जास्त कनेक्टेड असतो, कारण सोल ऑफ द वर्ल्ड पण आत्तामध्येच एक्सिस्ट करते. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायला पाहिजे, आत्तामध्ये जगायला पाहिजे. हाच आहे खरी लाईफ एक्सपिरियन्स करण्याचा आणि आपली पर्सनल लेजेंड फॉलो करण्याचा रस्ता. जसा एक बर्ड आत्ता फ्लाय करतो, आत्ता सिंग करतो, तसंच आपल्याला पण आत्ता जगायला पाहिजे. लेसन 9 द टेस्ट्स द चॅलेंजेस. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण प्रेझेंट मोमेंटच्या महत्वावर गोष्ट केली. आता आपण एक आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया जो हर जर्नीचा एक पार्ट असतो, द टेस्ट्स द चॅलेंजेस म्हणजे परीक्षा आणि आव्हाने. द अल्केमिस्टमध्ये स्टियागोला आपल्या जर्नी दरम्यान अनेक टेस्ट्स आणि चॅलेंजेसचा सामना करावा लागतो. त्याला पैसे गमवावे लागतात, त्याला धोका मिळतो, त्याला डेझर्ट क्रॉस करावा लागतो
आणि त्याला अनेक वेळा वाटतं की त्याला गिव्ह अप करून द्यायला पाहिजे, पण हे टेस्ट्स आणि चॅलेंजेस ऍक्च्युअली त्याच्या जर्नीचा एक जरुरी पार्ट असतात. हे त्याला स्ट्रॉंग बनवतात, त्याला शिकवतात आणि त्याला त्याच्या डेस्टिनीसाठी प्रिपेअर करतात. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण आपली पर्सनल लेजेंड फॉलो करतो तेव्हा आपल्याला नेहमी चॅलेंजेसचा सामना करावा लागेल. हे चॅलेंजेस आपल्याला टेस्ट करतात की आपण आपल्या ड्रीमसाठी किती कमिटेड आहोत, की आपण एफर्ट करण्यासाठी किती रेडी आहोत आणि की आपण किती रेझिलियंट आहोत. हे चॅलेंजेस आपल्याला हे पण शिकवतात की आपण कोण आहोत, आपली स्ट्रेंथ काय आहे आणि आपली वीकनेसेस काय आहेत. याला एक रिलेशनशिपच्या एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही एक लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये आहात. रिलेशनशिपमध्ये अप्स अँड डाऊन्स येत राहतात, कॉन्फ्लिक्ट्स होत राहतात आणि अनेक वेळा वाटतं की सगळं काही संपून जाईल. पण जर तुम्ही या चॅलेंजेसचा सामना करता, जर तुम्ही कम्युनिकेट करता, जर तुम्ही एक दुसऱ्याला सपोर्ट करता, तर तुमचं रिलेशनशिप आणखी स्ट्रॉंग होऊन जातं. कोएल्हो म्हणतात की हे चॅलेंजेस फक्त एक्सटर्नल सर्कमस्टान्सेसच नसतात, तर हे आपले इनर डाऊट्स आणि फिअर्स पण असू शकतात. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपण इन्फ नाही आहोत, की आपण डिझर्व्ह नाही करत किंवा की आपण फेल होऊन जाऊ. पण जेव्हा आपण या डाऊट्स आणि फिअर्सचा सामना करतो, जेव्हा आपण आपल्यावर बिलीव्ह करतो, तेव्हा आपण आणखी जास्त कॉन्फिडेंट आणि स्ट्रॉंग बनतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला चॅलेंजेसपासून डरायला नाही पाहिजे, उलट त्यांना एम्ब्रेस करायला पाहिजे. हाच आहे ग्रो करण्याचा, शिकण्याचा आणि आपली पर्सनल लेजेंड अचीव्ह करण्याचा रस्ता. जसा एक फायर गोल्डला प्युरिफाय करतो, तसंच चॅलेंजेस आपल्याला प्युरिफाय करतात आणि आपल्याला आपल्या डेस्टिनीसाठी प्रिपेअर करतात. लेसन 10 द ट्रेझर विदिन. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण जर्नी दरम्यान येणाऱ्या परीक्षा आणि आव्हानांची गोष्ट केली. आता आपण द अल्केमिस्टच्या क्लायमॅक्स आणि एका खूपच पॉवरफुल मेसेजवर गोष्ट करूया. द ट्रेझर विदिन म्हणजे भीतरचा खजिना. स्टियागो आपल्या जर्नीमध्ये इजिप्तच्या पिरामिड्स पर्यंत जातो, एका ट्रेझरच्या शोधात जो त्याला एका स्वप्नात दाखवला गेला होता. त्याला खूप साऱ्या मुश्किलोंचा सामना करावा लागतो, खूप एफर्ट करावा लागतो आणि अनेक वेळा वाटतं की तो आपल्या जर्नीमध्ये फेल झाला आहे. पण फायनली त्याला हे रिअलाइज होतं की तो ट्रेझर ऍक्च्युअली त्याच्या आतच होता, त्या जागेवर जिथून त्याने आपली जर्नी सुरू केली होती. कोएल्हो म्हणतात की हे एक मेटाफर आहे, एक सिम्बॉलिक स्टोरी आहे जी आपल्याला हे शिकवते की आपली ट्रू हॅपीनेस, आपली ट्रू फुलफिलमेंट, आपली पर्सनल लेजेंड ऍक्च्युअली आपल्या आतच असते. आपल्याला तिला बाहेर कुठं शोधायची गरज नाही आहे. आपल्याला फक्त आपल्या हृदयाचं ऐकायचं आहे, आपल्या जर्नीवर फोकस करायचं आहे आणि आपल्या स्वतःला डिस्कव्हर करायचं आहे. जेव्हा आपण आपल्या जर्नीवर निघतो, जेव्हा आपण चॅलेंजेसचा सामना करतो, जेव्हा आपण शिकतो, जेव्हा आपण ग्रो करतो, तेव्हा आपण ऍक्च्युअली आपल्या स्वतःलाच डिस्कव्हर करत असतो. आपण आपली स्ट्रेंथ, आपली वीकनेसेस, आपल्या व्हॅल्यूज आणि आपला पर्पज जाणत असतो. याला एक होमकमिनच्या एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही खूप वर्षांपासून आपल्या घरापासून दूर राहत आहात आणि तुम्ही खूप मिस करत आहात आपल्या घराला, आपल्या फॅमिलीला. जेव्हा तुम्ही फायनली घरी परत येता, तेव्हा तुम्हाला एक डीप सेन्स ऑफ बिलॉंगिंग, एक वॉर्मथ, एक कम्फर्ट फील होतं. हे इसलिए होतं कारण घर फक्त एक जागा नाही आहे, तर ही एक फिलिंग आहे, एक स्टेट ऑफ बीइंग आहे. तसेच आपली पर्सनल लेजेंड पण फक्त एक डेस्टिनेशन नाही आहे, तर ही एक जर्नी आहे, एक प्रोसेस आहे ऑफ सेल्फ डिस्कव्हरी. कोएल्हो म्हणतात की जेव्हा आपण आपली पर्सनल लेजेंड फॉलो करतो, तेव्हा आपण ऍक्च्युअली आपल्या ट्रू सेल्फला डिस्कव्हर करत असतो आणि हाच सर्वात मोठा ट्रेझर आहे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपली हॅपीनेस, आपली फुलफिलमेंट आणि आपली पर्सनल लेजेंड बाहेर कुठं नाही शोधायला पाहिजे, उलट तिला आपल्या आतच बघायला पाहिजे. हाच आहे ट्रू हॅपीनेस आणि फुलफिलमेंटचा रस्ता. जसा एका सीडमध्ये एक पूर्ण ट्री लपलेला असतो, तसंच आपल्या आत पण आपली पूर्ण पोटेन्शियल लपलेली असते. तर मित्रांनो, हे होते पाउलो कोएल्हो यांच्या द अल्केमिस्टचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण शिकलो की कसं आपल्या हृदयाचं ऐकणं, शकुनांवर ध्यान देणं, पर्सिस्टंट राहणं आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं आपल्याला आपली पर्सनल लेजेंड डिस्कव्हर करण्यात आणि एक फुलफिलिंग लाईफ जगण्यात हेल्प करू शकतं. हे फक्त एक कहाणी नाही, तर एक इन्स्पिरेशन आहे, एक गाईड आहे आपली डेस्टिनी फॉलो करण्याची. आशा आहे की तुम्हाला ही समरी आवडली असेल आणि तुम्हाला काही नवं शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला ही समरी चांगली लागली तर हिला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या समरीमध्ये. तोपर्यंत आपली पर्सनल लेजेंड फॉलो करत राहा.